कायदा करतो त्या कोर्टाने सांगितलं की 65% जे आरक्षण दिलेलं आहे मागासवर्गीयांचं ते मान्य करता येणार नाही। ते जे ओरिजिनल आहे तेवढंच ठेवावं लागेल, त्याच्या पलीकडे जाता येणार नाही। आणि म्हणूनच खरं तर ही सर्व परिस्थिती जी चिघळली राज्यात, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, हे राज्य म्हणजे पूर्वभावी राज्य छत्रपती शाहू फुले आंबेडकर साहेबांचं राज्य म्हणून आम्ही या राज्याची सगळी महती पूर्ण देशामध्ये आहे। परंतु या पौरवाहित्वाला धक्का लावून जातीय विष करण्याचं काम 2014ला सुरू झालं आणि समाजाची मतं घेण्यासाठी अनेक राजकारण्यांनी खोटी आश्वासनं देऊन त्या समाजाला भडकवण्याचं काम झालं। समाज एकमेकाविरुद्ध उभट होईल अशी रणनीती त्यावेळेस तयार केली गेली आणि आज हे सर्व जे चाललं आहे ते सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आमच्या हक्काचं हिरावून घेण्याचं किंवा आमच्या हक्काचं जे संविधानिक आहे त्या संरक्षणाची भीती आता आम्हाला वाटायला लागली। मी खरं तर याला विषयांतर वेगळा होईल, मी आता मुख्यमंत्र्यांशी बोललो, पण उद्याला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ, मंत्र्यांचं शिष्टमंडळ, सरकारचं शिष्टमंडळ उद्या इथे येणार आहे आणि उद्या ते शिष्टमंडळ आल्यानंतर जी मागणी आपण सगळ्या सोयऱ्यांची केली, खरं तर आमचे प्राध्यापक हाके यांना पूर्णतः अभ्यास आहे। एक ओबीसी चळवळीतील नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून त्यांचा अभ्यास फार मोठा आहे आणि म्हणूनच मागासवर्गीय आयोगाची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर काही काळ एक निपक्ष म्हणून काम करून समाजाच्या हक्काचं संरक्षण व्हावं यासाठी त्यांच्यावर सोपवलेली होती। त्यामुळे त्यांचा अभ्यास बरोबर आहे आणि हे सगळे सोयऱ्याचं जे काही आता विषय आलेला आहे त्या संदर्भात गिरीश महाजनांनी स्पष्टपणे सांगितलं। एक मंत्री सरकारमधील म्हणतो की हे टिकणार नाही, मग टिकणार नसेल तर नोटिफिकेशन देता करता कशाला? आणि आम्हाला आमच्यामध्ये असुरक्षितता भावना किंवा आमच्या हक्काचं कुणी काढून घेत आहे हे वातावरण कशाला निर्माण करत आहे याचंही उत्तर सरकारने देण्याची आवश्यकता आहे। कारण हे सर्व जे काही आता आंदोलन झालीत आणि आपापसामध्ये मतभेद निर्माण झाले, आज मी सगळे मीडिया इथे महाराष्ट्राची आहे, मी आपल्यालाही विनंती करतोय की जे समाज एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे होते ते एकमेकाचे वैरी होत चालले, लग्नात भेटले तर एकमेकाकडे बघत नाही, व्यवहार आता बंद होत चालले। हे कशाचं होतं काय? आज समाजातील सलोखा बिघडवण्याचं, पाप करण्याचं जे काम सुरू झालेलं आहे हे कुणामुळे झालेलं आहे आणि कशामुळे झालेलं आहे? आज तुम्ही जर खोटी आश्वासन देऊन फसवणूक केला नसता तर आज या परिस्थितीला आम्हाला सगळ्यांना सामोरं जाण्याची पाळी आली नसती आणि आज स्वतःच्या प्राणाची चिंता न करता हे दोन आमचे तरुण नेते इथे जे उपोषणाला बसलेत त्याची आवश्यकताही पडली नसती। मी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनाही बोललो आहे की तुम्ही आणि उपमुख्यमंत्र्यांनाही बोललो आहे देवेंद्रजींना, त्यांच्याशी माझी चर्चा झाली की हे आंदोलन आपण लवकर समाप्त करा, कारण दिवसेंदिवस जनतेचा उद्रेक होत चाललेला आहे आणि आता ओबीसी समाज काही तुम्हाला आम्ही शांतपणे इतक्या मोठा समाज आहे, इतक्या प्रचंड मोठ्या जाती आहेत, त्यामुळे आमचा समूह एकत्र येत नाही याचा अर्थ असा नव्हे की आम्ही आमचा कोणी गळा घोटून मारून टाकलं तरी आम्ही शांतपणे बसावं आणि आमच्या छातीवर नाचून दुसऱ्यांनी धिंगाणा करावा असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही। जे आंदोलन सुरू झालं पहिल्या दिवसापासून जर सरकारने जे आंदोलन सगळ्यांची समान असतात, हक्कासाठी असतात, तुम्ही एका आंदोलनाला एक भूमिका आणि दुसऱ्या आंदोलनाला दुसरी भूमिका कशी स्वीकारू शकता? आज आठवडा झाल्यानंतर सुद्धा तुमच्या सरकारचे हातपाय हलत नसतील आणि तुमचे पाय जर ओबीसीच्या या आंदोलन स्थळाकडे जर येत नसेल, उपोषण स्थळाकडे तुमचं येत नसतील तर तुमच्या भूमिकेमध्ये नेमकी तुमची भूमिका काय आहे, तुमच्या मनामध्ये काय आहे हे सुद्धा स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे। म्हणजे ओबीसी 350-400 जातीचा समूह आहे, बारीक बारीक जाती आहे, छोट्या छोट्या जातीमध्ये त्यांची अवस्था इतकी अत्यंत वाईट आहे की आज एक टाइम आणून हातावर आणून पाण्यावर खाण्याची अवस्था अनेक समाजातील लोकांची आहे। त्यामुळे तुम्ही
या संदर्भात गांभीर्याने घेतलं पाहिजे ही मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे. आणि उद्याला शिष्टमंडळ येणार आहे. या शिष्टमंडळामध्ये तुम्हाला मी सगळ्यांना सांगतोय, हे बघा, हाऊसमध्ये हा मुद्दा तर आम्ही लावून धरूच. अधिवेशन सुरू होत आहे गुरुवारपासून, आणि गुरुवारच्या अधिवेशनाला पहिल्या दिवसापासून हा विषय